तुमचा काय प्लॅन आहे ह्या वर्षी 31 डिसेंबरचा? व्हेज की नॉन-व्हेज? नॉन-व्हेज असेल तर हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा आणि पूर्ण पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. आज मी एकाच वाटणामध्ये संपूर्ण चिकन थाळी तुम्हाला गावच्या पद्धतीने दाखवणार आहे, खास अशी सातारा स्पेशल. तर त्याच्यासाठी सुरुवातीला मी वाटण काढून घेणार आहे. त्यासाठी मी 4 कांदे, 2 टॅमॅटो, 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं. पाहू शकता इथे मी छान असं आपण भाजून घेणार आहोत. एकाच वाटपामध्ये मी इथे 3 चिकनचे प्रकार करणार आहे, तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं आणि 2 चमचे मी भाजकी डाळ टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी 1 चमचा खसखस घालणार आहे. खसखस तुम्ही नक्की घाला, त्याने आपल्या भाजीला खरंच खूप छान येते, छान चव येते. खूप छान चव येते. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे. तर मस्त तुम्ही ही 31 डिसेंबरचा तुमचा प्लॅन असेल नॉनव्हेजचा, तर ही थाळी तुम्ही नक्कीच बनवून पहा. आता आपलं वाटण इथे वाटून झालेलं आहे. पुढे आपण काय करायचे ते पहा. चला, आता आपण इथे 1 किलो चिकन आणलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 लेग पीस आणलेले आहेत, तर त्याची पण आपण एक रेसिपी बनवणार आहोत. तर पाहू शकता हे 2 ते 3 पाण्याने मी चिकन धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. आता नॉर्मल ह्याला आपल्याला हळद मीठ लावायचे, दुसरं काहीही मी लावणार नाही. फक्त हळद मीठ लावून आपल्याला ह्याला मॅग्नेट करायचे. पाहू शकता आता मी ह्याला मॅग्नेट करून ठेवून देते. दुसरीकडे आपण जे वाटण वाटलं होतं त्याच वाटणातलं आपलं थोडंसं वाटण, त्याच्यानंतर आपण चिकन मसाला, लाल तिखट, आपला घरगुती मसाला, थोडंसं आपण कांदा लसूण मसाला आणि थोडंसं मीठ आणि अर्धं लिंबू असं घालून असं वाटण आपल्याला मस्त हे फेटून घ्यायचे. आणि आपण मॅग्नेट केलेले लेग पीस होते ना हळद मीठ लावलेले, ते ह्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेट करून ठेवायचे. आता ह्याला छान असा आपण मसाला लावून घ्यायचा आहे. खरंच ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा, सुंदर होते. पुढे मी 1 अंडं फेटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा कांदा, हळद आणि लाल तिखट घालून हे अंडं आपण ह्या लेग पीसला लावून पुन्हा ह्याला झाकण ठेवलेलं आहे. आता एकीकडे आपण कुकरमध्ये तेल घालायचे. त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेला 1 कांदा घालायचा आहे आणि आपण मॅग्नेट केलेलं हळद मीठ लावलेलं चिकन ते घालायचे. आणि आपल्याला हे चिकन मस्त असं वाफवून आळणी चिकन बनवून घेणार आहोत. तर अगदी गावच्या पद्धतीने तयार केलेली ही रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा. आमच्या सातारकडे अशीच चिकन बनवलं जातं, अगदी मस्त होतं. तर नक्कीच तुम्ही ह्या डिसेंबरला ही चिकन थाळी रेडी करा. आता आपण वरती पाणी ठेवलं होतं मी, ते 2दा पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि बारीक गॅसवर आपण हे चिकन शिजवलेलं आहे. चिकन पटकन शिजतं, त्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी ॲड केलेली आहे. पाहू शकता छान असं चिकन माझं इथे शिजलेलं आहे. आता पुढे आपण इथे मस्त असा तांबडा रस्सा म्हणा किंवा मस्त झणझणीत आपली चिकनचा रस्सा म्हणा तो बनवणार आहे. त्यासाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तोच आपण वाटण काढलं होतं त्यातलंच मी वाटण थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला, आपला लाल तिखट, चिकन मसाला आणि गरम मसाला एवढे मसाले मी ॲड केलेले आहेत. तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही मसाले ॲड करून तुम्ही ही भाजी बनवू शकता. आता मी ह्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून थोडंसं पुन्हा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं आपल्या मसाल्याला पाहू शकता छान तेलही सुटलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी कसूरी मेथी टाकलेली आहे आणि आपलं शिजून घेतलेलं चिकन पाहू शकता छान असं मस्त परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं अळणी पाणी ॲड केलेलं आहे. आता मी इथे सर्व अळणी पाणी वापरणार नाही, अर्धं अळणी पाणी मी ह्या रस्स्यासाठी वापरणार आहे. त्यासाठी पुढे मी थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. पाहू शकता छान असे आपल्याला उकळी आलेले आहे चिकनला ह्या. आता एकीकडे मी चिकन मसाला बनवणार आहे.
त्यासाठी मी अर्धं चिकन काढून ठेवलेलं आहे, अर्धा आपण रस्सा बनवलेला आहे आणि अर्धा चिकन मसाला. तर ह्या पॅनमध्ये मी तेल घालून तेच तयार राहिलेलं अर्धं वाटण घालून ह्याच्यामध्ये मसाले ॲड केलेले आहेत. तेच मसाले मी ह्याच्यातही वापरलेले आहेत. कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, लाल तिखट, आपला गरम मसाला आणि तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं अळणी पाणी टाकायचे आणि ह्याला छान असं कढू द्यायचे. पुन्हा थोडंसं अळणी पाणी टाकून ह्याला छान असं कढून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण शिजलेलं चिकन ह्याच्यामध्ये ॲड करायचे. एकदम छान मस्त ही पण भाजी सुंदर होते चिकन मसाल्याची, अगदी आपल्या गावच्या पद्धतीची. तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा. वरून मी कोथिंबीर घातलेली आहे, पाहू शकता. आता इथे बारीक गॅसवर कढून द्यायचे त्या दोन्ही पण भाज्या आपल्या. इकडे आपला रस्सा पण तयार आहे, इकडे चिकन मसाला तयार आहे. आता इकडे मसाला लेग पीस करणार आहोत आपण. हो, मी आता पॅनमध्ये एका तेल घालून घेतलेलं आहे आणि हे मॅग्नेट केलेले आपण लेग पीस होते मसाला लावलेले, ते छान असे आपल्याला बारीक गॅसवर, एकदम मंद गॅसवर तुम्ही शिजवत ठेवा. त्याला एकदम फ्राय करायचे, त्याला आपोआप पाणी सुटतं, मसाल्यालाही पाणी सुटतं आणि छान असं हे मॅग्नेट केलेले आपले मसाला, तुम्ही मसाला लेग पीस म्हणताल तरी चालेल. तर छान ही सुद्धा डिश रेडी होते आपले, पाहू शकता. पटकन ते थोड्या वेळात पटकन तुटलंही जातं आणि हे लागतंही चवीला छान. तर इथे रेडी झालेलं आपलं मसाला लेग पीस, वरून कोथिंबीरही घालून घेतलेली आहे. चला, गावाकडचं चिकन रेडी आहे, रस्सा रेडी आहे. मस्त पाहू शकता तुम्ही, छान असा चिकन रस्सा माझा इथे तयार झालेला आहे. इकडे लेग पीस, मसाला लेग पीस आणि इकडे ग्रेव्ही चिकन सुक्कं मसाल्याचं. किती मस्त दिसतंय ना. हो, पण त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला बाजरीची भाकरी आमच्याकडे चिकनबरोबर मटणबरोबर खातात आणि खरंच खूप छान लागते आणि रस्स्याबरोबर तर ही बाजरीची भाकरी अतिउत्तम. आता सध्या थंडी पण चालू आहे, तर बाजरीची भाकरी तुम्ही नक्कीच ह्या थाळीमध्ये खाऊ शकता. तर मी मस्त अशी बाजरीची भाकरी तयार करून घेतलेली आहे आणि मस्त असा आमचा हा बेत आज चिकन थाळीचा झालेला आहे. पाहू शकता इकडे माझी भाकरी होतच आलेली आहे. भाकरी पण माझी छान अशी भाजून झालेली आहे आणि बाजरीची भाकरी तुम्ही नक्कीच खा थंडीमध्ये, ती चवीलाही छान लागते आणि थंडीमध्ये बाजरीची भाकरी नक्कीच खावी. ह्याच्यामध्ये उष्णता मिळते, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच बाजरीची भाकरी खा. रेडी आहे आपले इथे पूर्ण जेवण. आता मी पूर्ण थाळी वाढून घेणार आहे. पहिला आपला चिकन रस्सा, त्याच्यानंतर चिकन मसाला मस्तपैकी गरम गरम पाहू शकता तो मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर इकडे मी अळणी चिकन आणि मस्त आपला मसाला लेग पीस, तोही छान असा तयार आहे. राईस, त्याच्यानंतर कांदा, लिंबू आणि आपली तयार केलेली बाजरीची भाकरी. वरून मी अशी छान अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. छान आपलं असं ताट रेडी केलेलं आहे. पाहू शकता रेडी आहे आपली इथे मस्त चिकन थाळी. तर चला मग मस्त तुम्ही या गरमागरम ही चिकन थाळी खायला. मस्त लेग पीसही छान शिजलेलं आहे, चिकन पण छान शिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. चला, तर तुम्हाला माझी ही चिकनची थाळी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर जर नवीन असताल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, एखादी कमेंट नक्की करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.